जेव्हा आपण उपासना करतो त्यावेळेला आपल्याला काही गोष्टी लक्षात घेणं अति गरजेचं आहे. काही गोष्टी लक्षात घेणं अति गरजेचं आहे. किंवा स्तुती किंवा आराधना ही एक उपासनाच आहे. तो करत असताना लक्षात ठेवण्याच्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत, त्यावर आज आपण मनन करणार आहोत. हालेलुया, हालेलुया. आणि त्यासाठी आपण लूक शुभवर्तमान त्याचा 7वा अध्याय काढूया. लुकाचा 7वा अध्याय. आणि प्रियानो 36 ते 50 हे वचन आपण वाचूया. लुकाचा 7वा अध्याय 36 ते 50. हा, सर्वांना मिळालं? ठीक आहे. पुन्हा एकाने त्याला आपल्या इथे भोजन करण्याची विनंती केली आणि तो त्या पोलिसाच्या घरी जाऊन वर्णन करतो. तेव्हा पहा, या गावात कोणी एक पापी स्त्री होती. तो पुरुषाच्या घरात जेवावयास बसला आहे. या ऐकून ती सुगंधी तेलाची अलाबास्त्र कुपी घेऊन आली आणि त्याच्या पायाशी मागे उभी राहिली व आपल्या आसपास त्याचे पाय पुसून सांगितले. तिने आपल्या डोक्याच्या केसांनी ते पुसले, त्याच्या पायाची मुठी घेतली आणि त्याला सुगंधी तेल लावले. तेव्हा ज्या पुरुषाने त्याला बोलावले होते त्याने हे पाहून आपल्या मनात म्हटले, हा संदेश असता तर आपल्याला शिवत असलेली स्त्री कोण व कशी आहे, म्हणजे ती पापी आहे हे त्याने ओळखले असते. तेव्हा येशूने त्याला म्हटले, शिमोन, मला तुमच्या बरोबर काही बोलायचे आहे. तो म्हणाला, गुरुजी बोला. एका सावकाराचे 2 कर्जदार होते. एकाला 500 रुपये दिले होते व एकाला 50. त्याने फेडाव्यास त्यांच्याजवळ पाहिलं, म्हणून त्याने त्या दोघांस ते सोडले तर त्यातून कोणता त्याच्यावर अधिक. शिमोनाने उत्तर दिले, ज्याला अधिक सोडले तो असे मला वाटते. मग तो त्याला म्हणाला, बरोबर ठरले. तेव्हा त्याने त्या स्त्रीकडे वळून शिमोनाला म्हणते, तुम्ही या बाईला पाहताना मी तुमच्या घरी आलो तेव्हा तुम्ही मला पाय धुण्यासाठी पाणी दिले नाही, परंतु हिने आसवानी माझे पाय भिजवून आपल्या केसांनी ते तुम्ही माझा पप्पा घेतला नाही, परंतु मी आत आल्यापासून म्हणजे माझ्या पायाची मुठी घेण्याची थांबवली नाही. तुम्ही माझ्या पक्ष्याला तेल लावले नाही, परंतु हिने माझ्या पायास सुगंधी तेल लावले. या कारणास्तव मी तुम्हाला सांगतो, तिची जी पुष्कळ पापे आहे त्यांची क्षमा झाली आहे, कारण हिने फार कृती केली. ज्याला थोडक्याची क्षमा झाली आहे तो थोडकी कृती करतो. मग त्याने तिला म्हटले, तुझ्या पापाची क्षमा झाली आहे. तेव्हा त्याच्या बरोबर भोजनात बसलेले आपसात बोलू लागले, पापाची क्षमा देखील करणारा दाखव. मग त्याने त्या स्त्रीला म्हटले, तुझ्या विश्वासाने तुला चालले आहे, शांतीने. परमेश्वर वाचलेल्या या वचनावर आशीर्वाद देऊ. सर्वजण परमेश्वराची स्तुती असो. हालेलुया, 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 हालेलुया. पुन्हा हा शास्त्र भाग थोडा मोठा आहे आणि ते आजच्या या पूर्ण वेळेमध्ये पूर्ण होऊ शकत नाही, तर मी त्याचा 2 भाग केलेला आहे. तर ह्या रविवारी आणि पुढच्या रविवारी आपण पुन्हा यावर मनन करणार आहोत. हालेलुया, 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 हालेलुया. तर वाचलेल्या या वचनामध्ये आपण बघतो की बायबल सांगते हा एक प्रसंग आहे. काय आहे? प्रसंग आहे. आणि या प्रसंगामध्ये आपण पाहतो शिमोन नावाचा पुरुष प्रभू येशूला जेवणाकरिता आमंत्रित केलेला आहे. आणि तो येशूला आमंत्रित केला आणि येशू त्याच्या घरी येणार म्हणून त्याच्याबरोबर तो त्याच्या अनेक नातेवाईकांना देखील त्या ठिकाणी आमंत्रित केलेला असणार आहे.
त्याची जवळची जी मित्रमंडळी आहेत त्यांना देखील तो आमंत्रित केलेला असणार आहे, कारण येशू माझ्या घरी येत आहे. आणि ज्या गल्लीत तो राहतो त्या गल्लीतल्या लोकांना देखील तो आमंत्रित केलेला असणार आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि या सगळ्यांना तो आमंत्रित केलेला आहे. पण बायबल म्हणते त्या ठिकाणी एक स्त्री आहे आणि त्या स्त्रीचं जे नाव आहे ते नाव दिलेलं नाही, परंतु त्या स्त्रीला जगाने जे नाव दिलेलं आहे ते नाव मात्र त्या ठिकाणी टिप्पणी केलेलं आहे. आणि तो नाव काय आहे? पापी स्त्री. जग न्याय केलेला आहे तिचा, पापी स्त्री म्हणून. आणि त्या पापी स्त्रीला मात्र तो आमंत्रित केलेला नाही, सर्वांना आमंत्रित केलेला असणार आहे. आणि त्या ठिकाणी आपण बघतोय तो जेव्हा निंदा करतोय त्या स्त्रीबद्दल आणि येशूबद्दल, त्यावेळेला तो दुसऱ्याशी बोलत आहे, दुसऱ्याबरोबर त्याचं काय करत आहे? तो निंदा नालस्ती करत आहे दुसऱ्यासमोर. म्हणजे अनेक लोक त्या घरामध्ये येशू बरोबर आमंत्रित आहेत, परंतु त्या स्त्रीला मात्र काय नाही? आमंत्रण नाही. कारण तिला या जगाने एक नाव ठरवलेलं आहे आणि ते नाव आहे पापी स्त्री. आणि ही पापी स्त्री जगाने तिला काय केलेलं आहे? वाळीत टाकलेलं आहे. जगाने काय केलेलं आहे? वाळीत टाकलेलं आहे. आणि त्या स्त्रीला देखील आपली मर्यादा माहीत आहे, कारण लोक मला माझ्या नावाने नाही तर मला लोकांनी एक नाव दिलेलं आहे, त्या नावानेच ते मला ओळखतात. म्हणून त्या लोकांना लोकांच्या मध्ये जाणं, लोकांच्या मध्ये बसणं, लोकांच्या बरोबर मिळणं, मिसळणं किंवा बोलणं हे ती जाणून आहे आणि त्या लोकांशी ती संबंध ठेवत नाही. आणि शिमोन पुरुषाच्या घरी जाण्यास मी योग्य नाही, तो मला कसं बोलवणार? मी योग्य नाही हे तिला माहित आहे. येशूच्या समोर जाणं देखील मी योग्य नाही हे देखील तिला माहिती आहे, हे देखील तिला माहिती आहे. मग आज बायबल या प्रसंगातून आपल्याला उपासना कशी केली पाहिजे, आराधना कशी केली पाहिजे, बघा परमेश्वराची स्तुती कशी केली पाहिजे, या सर्व गोष्टी याच वचनातून आणि या प्रसंगातून आपल्याला शिकवतो. हालेलुया, 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 हालेलुया. तर ज्या ठिकाणी ज्या वेळेला आपण परमेश्वराच्या चरणी जातो, लक्षात घ्या, आणि ज्याची आपण भक्ती करणार आहोत, त्यावेळेला दोन महत्वाच्या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यातली पहिली गोष्ट काय आहे की मी कोण आहे. सर्वजण म्हणा, हा, मी कोण आहे. म्हणजे आपण स्वतः कोण आहोत हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे तर आपण ज्याची भक्ती करणार आहोत, म्हणजे जो आपला परमेश्वर आहे आणि त्या परमेश्वराची भक्ती करणार आहोत, तर तो परमेश्वर कोण आहे हेही माहिती असणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट कोणती माहिती असणं गरजेचं आहे? मी कोण आहे. दुसरी गोष्ट आपण ज्याची भक्ती, ज्या परमेश्वराची भक्ती करतो तो परमेश्वर कोण आहे हे माहिती असणं गरजेचं आहे. कारण आता परमेश्वर कोण आहे हे माहिती असणं गरजेचं म्हणजे काय? परमेश्वराचा स्वभाव किंवा परमेश्वराच्या गुणांना समजून आपण त्याची उपासना किंवा आराधना करणं महत्वाचं आहे.
आता आपला परमेश्वर कोण आहे? त्याला एकूण 15 स्वरूप दिलेले आहेत. त्याला यहोवा एलोहिम म्हणतात. काय म्हणतात? यहोवा एलोहिम म्हणजे तो या सृष्टीचा निर्माण करता आहे. आपण उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायामध्ये बघतो की त्यानं या सृष्टीचा निर्माण कसा केला. तो फक्त शब्द बोलला आणि ही सृष्टी निर्माण झाली. तो शब्द बोलला, वनस्पती निर्माण झालं. तो शब्द बोलला, सर्व पशु पक्षी निर्माण झाले. त्याने शब्द बोलला, सर्व प्रकारचे प्राणी निर्माण झाले. म्हणजे तो शब्द बोलला आणि ते सर्व काय झालेलं आहे? निर्माण झालेले आहे. परंतु मनुष्याला तो बोलून निर्माण केलेला नाही. हालेलुया, हालेलुया. मनुष्याला तो काय केलेला आहे? घडवलेला आहे. आणि बायबल म्हणते तो मनुष्याला घडवत असताना आपल्या प्रतिरूपाचा, आपल्याशी सदृश्य असा तो घडवतो. बघा, मनुष्याला कसा घडवलेला आहे? आपल्या प्रतिरूपाचा, आपल्याशी सदृश्य असा तो घडवतो. म्हणून परमेश्वराला मनुष्याबद्दल अधिक माया आहे, अधिक प्रेम तो मनुष्यावर करतो. आणि म्हणून तो मनुष्याची अधिक काळजीही तो घेत असतो. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणून तो आपल्यावर इतका प्रेम करतो. त्याला इब्री भाषेत किंवा ग्रीक भाषेत म्हणतात त्याला की अगापे प्रेम आहे. ते अगापे म्हणजे प्रीती करतो. कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता तो मनुष्यावर प्रीती करतो. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणून मनुष्य त्याच्या योग्यतेचा नाही, मनुष्य त्याच्या समोर येण्याची त्याची लायकी नाही, तरी तो मनुष्याला आपल्या जवळ येऊ देतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बघा, आपण त्याच्या समोर जाण्याची आपली योग्यता नाही. बघा, आपल्या मुखातून त्याची उपासना किंवा त्याची भक्ती करण्याची आपली योग्यता नाही. परंतु परमेश्वराचं प्रेम, त्याची कृपा जी आपल्याला त्याच्या जवळ येऊ देतो आणि आपल्याला त्याची उपासना, त्याची भक्ती करण्यासाठी तो काय करतो? संधी देत असतो. हालेलुया, 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 हालेलुया. कारण बायबल म्हणते तो मंद क्रोधी आहे, दयाळू आहे, कनवाळू आहे. बघा, म्हणून आपण अनेक चुका करतो, आपल्या हातून अनेक पाप आणि अपराध घडते, तरी तो आपल्याला त्याच्या जवळ येऊ देतो. हालेलुया, हालेलुया. कारण त्याची हीच इच्छा आहे आपण या जगामध्ये त्याच्यासारखं जगावं. कोणासारखं? मोठ्याने हा, येशू सारखं म्हणजे परमेश्वरासारखं आपण जगावं. जसा तो होता तसं आपण असावं. तो पवित्र होता, आपण पवित्र जीवन जगावं, आपण सुखी जीवन जगावं. बघा, आणि आपण आपली सर्व इच्छा या जगामध्ये पूर्ण व्हावी, सर्व मनोकामना पूर्ण व्हावी. म्हणून तो आपल्याला त्याच्या जवळ, त्याच्या चरणी येऊ देतो. हालेलुया, 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 हालेलुया. आणि यावरून आपल्याला दिसते की परमेश्वर किती आपल्यावर प्रेम करतो. म्हणून आपण त्याची उपासना करणं गरजेचं आहे, काय नाही आहे? मोठ्याने हालेलुया,
हालेलुया, हालेलुया. आता ही उपासना प्रियानो फक्त रविवारी आपण या ठिकाणी आल्यानंतरच करणं गरजेचं नाही, किंवा मंगळवारची भक्ती असते, मंगळवारी आलं म्हणून आपण त्याची भक्ती करावी अशी गरज नाही, किंवा आपण सेंटर्सवर येतो, बुधवारचं असते, सोमवारचं असते, त्या ठिकाणी आल्यानंतर आपण जी काही भक्तीमध्ये सहभाग होतो एवढंच नाही. तर या परमेश्वराची, अशा परमेश्वराची भक्ती आपण काय केलं पाहिजे, वारंवार केलं पाहिजे. प्रत्येक क्षणी आपल्याला काय करणं गरजेचं आहे, भक्ती करणं गरजेचं आहे. कारण जेव्हा आपण उपासनेला येतो, म्हणजेच आपण चर्चमध्ये आलो, टाळ्या वाजून त्याची स्तुती केली, आपण मोठमोठ्याने आपण त्याची स्तुती केली बघा, किंवा हात वर करून आपण स्तुती केली, एवढ्यानी पूर्णता होत नाही. स्तुती ही आपल्या जीवनाची काय असणं गरजेचं आहे, शाईनी असणं गरजेचं आहे. बघा, जसं आपल्या जीवनाची एक शैली असते बघा, सकाळी उठल्यानंतर आपण तोंड धुतो, कोण लोक तोंड बी धुत नाही, त्यांना बेड टी लागते आहे का नाही, चहा लागते. नंतर मग आवरून बिरून झाल्यानंतर आपण काय करतो, आपल्याला न्याहारी पाहिजे असते, ज्याला आपण नाश्ता म्हणतो आहे का नाही, न्याहारी करतो. त्यानंतर न्याहारी वगैरे झाल्यानंतर आपण काय करतो, दुपारचं जेवणही चुकत नाही, जेवणही खातो. त्या वेळेला आपल्याला ती भूक लागते. नंतर 4 वाजता बघा, आपल्याला 4-5 वाजता चहा पाहिजे असते. फक्त चहा नाही, काही लोक चहा बरोबर आणि काहीतरी खातात, बिस्किट वगैरे 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 आहे का नाही. आणि जर ती चहा घेतलं नाही, काहीतरी मोठं चुकल्यासारखं वाटते. जेव्हा दुपारचं आपण जेवलं नाही, पोटात सारखं आवाज करत असते, पोट गुरगार आहे का नाही. आणि त्यानंतर पुन्हा रात्रीचं जेवण पाहिजे नसते. जर रात्री न जेवता झोपलं तर झोपच लागत नाही. मांजरावर इकडनं तिकडं, तिकडनं इकडं, इकडनं तिकडं असं होत असते. ही जीवनाची आपली शैली आहे शरीराची. तस प्रार्थना देखील, म्हणजे उपासना जी आहे ती आपल्या जीवनाची शैली पाहिजे. त्याला आपण एक्सक्यूज म्हणून चालत नाही. असू दे, आता खूप वेळ झालेला आहे, आज करायला नको, थकलेला आहे, आज करायला नको, झोपून द्या, थकलेला आहे, आज जेवायला नको, असं कधी म्हणतोय का आपण. बघा, आज उशीर झाले, राहू दे जेवायचं, असं म्हणतोय. कारण जसं आपण त्याच्याशिवाय राहू शकत नाही, तसं आपण त्याची उपासना, त्याची भक्ती, त्याची प्रार्थना केल्याशिवाय आपण राहू शकत नाही. ही खरे उपासकाची काय आहे, लक्षणं आहेत. एखादा दिवस तुम्ही प्रेयर केला नाही तर तुमच्या आत्म्यामध्ये एक प्रकारची भीती व्हायला पाहिजे. जर तुम्ही खरे उपासक आहात तर तुम्हाला ती भीती वाटणार. हालेलुया, 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 हालेलुया. तर ही जी भीती आहे, ही भीती आपल्या मनात यासाठी येते कारण आपलं प्रेम परमेश्वरावर आहे. आणि हे प्रेम आपल्याला करण्यासाठी कोण भाग पाडतो, तो पवित्र आत्मा जो आपल्यात आहे तो आपल्याला भाग पाडतो. जरी भीतीच नाही, लक्षात घ्या, तुमच्यामध्ये तो देवाचा आत्मा कार्य करत नाही. हा अतिशय स्पष्ट आहे. हालेलुया, 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 हालेलुया. तर ही सर्व भक्ती आपण गरजेपुरतं करू नये, गरजेपुरतं करू नये. मी अडचणीत आलो म्हणून आम्ही देवाचा धावा करतोय,
मी संकटात आलो म्हणून मी देवाचा दावा करतोय, माझं काम होईना म्हणून मी देवाचा दावा करतोय. प्रियानो, देवाने मला आशीर्वादित केलेला आहे, देवाने मला हा सुंदर दिवस दिलेला आहे, देवाने या दिवसामध्ये माझ्याकडनं सर्व कार्य करून घेत आहे. हे होतंय. सगळ्यात मोठा आशीर्वाद काय आहे? तुम्ही अंथरुणातून उठला जिवंत. कोण उठवलं नाही तुम्हाला, जिवंत तुम्ही उठला. हालेलुया. कारण रात्री तुम्ही झोपला होता, काय होणार आहे हे आपल्याला माहित नाही, परंतु आपण उठलो सकाळी. हा किती मोठी आशीर्वाद आहे, कृपा आहे. जर तुम्ही बेडवर झोपलेला आहात किंवा जमिनीवर झोपलेला आहात तर तुम्ही काय झालेला आहात, तिथून उठून उभा राहिलेला आहात, हे दुसरा आशीर्वाद आहे. म्हणजे तुमचा हात पाय मजबूत आहेत. तुम्ही इतर कार्य करण्यासाठी तुम्ही पुढे गेलेला आहात, म्हणजे तुम्ही चालू शकताय. हा देवाचा आशीर्वाद आहे. म्हणजे देवाने मला हे जीवन दिलं, देवाने मला उठवलं, देवाने मला उभा केलं, देवाने मला चालवलं, देवाने माझ्याकडनं सर्व कार्य करून घेतलं. आणि हे सर्व कार्य करण्यासाठी माझी बुद्धी साबूत आहे. ह्यासाठी आपल्याला देवाला धन्यवाद देणं गरजेचं आहे. कधी हा विचार केला? सकाळी उठल्यानंतर तुमचा श्वासोच्छ्वास चालू आहे, ऑक्सिजन मिळत आहे तुम्हाला, की देवाने दिलेला आहे. यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे? देवाला धन्यवाद देणं गरजेचं आहे, देवाला उंचवणं गरजेचं आहे आणि देवाचं गौरव करणं गरजेचं आहे. हालेलुया, 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 हालेलुया. बघा, कारण आपण जर देवाचा गौरव न करता आपल्या मनात हा विचार जर येतो की आता काय गरज आहे देवाची स्तुती करायची. मी अनेक अशा लोकांना बघितले माझ्या आध्यात्मिक जीवनात, जेव्हा प्रॉब्लेम्स आले त्यावेळेला त्यांना फक्त रविवारी ये म्हटलं तर नाही, रविवारी मिळणार, मंगळवारी मिळणार, जसं की देवाचं पाठच धरल्यासारखं. आणि सगळं व्यवस्थित झाल्यानंतर मग चेहराच दिसत नाही. आणि कधीतरी भेटल्यानंतर जेव्हा विचारतो मी त्यांना, अरे खूप दिवस झाले दिसला नाहीस, कुठं आहेस तू? काय सांगायचं ब्रदर, यायची खूप इच्छा असते, जसं की उपकार करतोय, यायची खूप इच्छा असते, परंतु इतकी कामं आहेत, काही ना काहीतरी अडचणी येते. म्हणजे तुम्ही ओळखून घ्या त्याच्या मनात देवाबद्दल किती प्रेम आणि आदर आहे. आणि अनेक अशी लोक आहेत, ज्या वेळेला या ठिकाणी ते भक्तीला येत होते, मग ते त्यांचा क्वालिफिकेशन काही असू दे, बोल ते डॉक्टर्स असू देत किंवा एखादा बिझनेसमॅन असू दे, एखादा मोठा व्यक्ती, प्रतिष्ठित व्यक्ती असू दे, आल्यानंतर अतिशय नम्र लीन होऊन देवाला शरण येतात, जमिनीवर बसतात. आपलं सर्व प्रॉब्लेम संपल्यानंतर, काम संपल्यानंतर, आपले सर्व व्यवस्थित झाल्यानंतर मग त्यांना जर कोण विचारलं किंवा कधी काय करायचं, तिथं माझी खूप इच्छा आहे जायची, पण तिथं खाली बसायला लागते. हालेलुया, खाली बसायला लागते. बघा प्रियानो, तुम्ही जेव्हा परमेश्वराकडे येता, मी कोण आहे हा न विचार करता, बघा माझा परमेश्वर माझ्यासाठी कोण आहे हे विचार करणं अति गरजेचं आहे. मी कोण आहे हा विचार करू नका, माझा परमेश्वर माझ्यासाठी कोण आहे हा विचार करा. हालेलुया, 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 हालेलुया. बघा, कारण परमेश्वर तुमच्यासाठी कोण आहे आणि तो कोण आहे हे जर तुम्हाला समजलं तर तुम्ही कधीही तुमच्यामध्ये हा इगो येणार नाही, हा अहंकार येणार नाही. हालेलुया, 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 हालेलुया. प्रियानो, जेव्हा आपण
जो शास्त्र भाग आपण वाचलेला आहे त्या स्त्रीकडून ही समजते आपल्याला, कारण ती शिमोनाच्या घरी येते. प्रभू येशूला ती काय करते? अर्पण करते. तर बायबल मध्ये असा कुठलाही उल्लेख नाही. माझ्याकडे अनेक बायबलच्या एडिशन्स आहेत, मी त्या सगळ्या एडिशन्स मध्ये वाचलेलं आहे आणि त्यानंतर इंग्लिश मध्ये आहे, वाचलेलं आहे. पण तुमच्या बायबल मध्ये असं काय आहे का मला माहित नाही. पण अशा कोणत्याही बायबल मध्ये हा उल्लेख नाही तिनं त्या ठिकाणी येऊन परमेश्वराला सोनं अर्पण केलेली आहे किंवा गट्टा नोट अर्पण केलेली आहे. बघा, असं कुठेही आहे का? नाही. तिनं परमेश्वराजवळ येऊन काय अर्पण केलेली आहे? ती येशूच्या चरणी येते आणि येशूच्या चरणी आल्यानंतर आपलं मोडलेलं हृदय, ज्याला अनुतप्त हृदय म्हणतात, ते मोडलेलं हृदय ती परमेश्वराला अर्पण करते. बघा, आणि ते देखील कसं अर्पण करते? अश्रू रूपाने ती अर्पण करते. हालेलुया. फक्त अश्रू नाही, अश्रू ती ओतलेली आहे. म्हणजे किती अश्रू असेल? कारण बायबल म्हणते त्या अश्रूने तिनं काय केलेली आहे? त्याचं पाय धुतलेली आहे. काय धुतलेली आहे? पाय धुतलेली आहे. बघा, आणि एवढंच नाही, तिचं जे केस आहे त्या केसाने ती त्याचं पाय पुसते. हालेलुया, 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 हालेलुया. आणि पुन्हा बायबल म्हणते अलाभास्त्र म्हणजे अतिशय मोलवान असलेलं सुगंधी तेल ती त्याच्या पायाला लावते. हालेलुया, 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 हालेलुया. आता हे मोडलेलं अंतःकरण हे काय आपल्याला सांगते? किंवा तिचं जे अश्रू आहे हे काय सांगते? ते केसाने त्याचं पाय पुसते हे काय सांगते? आणि मोलवान सुगंधी तेल हे काय म्हणते? हे काय सांगते? या सर्व गोष्टीतून आपल्याला दिसून येते तिच्या जवळ जे काही अतिप्रतिष्ठित आहे ते सर्व ती येशूच्या चरणी ठेवलेली आहे. म्हणजे इतकी दीन झालेली आहे. कारण प्रियानो, स्त्रीसाठी तिचं जे केस आहे ते अतिप्रतिष्ठित आहे, अतिप्रतिष्ठित आहे. आणि ते केस स्त्रीचं सौंदर्य दर्शवते आणि त्या केसाने त्याचं पाय पुसते. म्हणजे त्याच्या पायावरती केस ठेवलेली आहे आणि इतकं लीन झालेली आहे त्या पायाची ती मुख्य घेते. हालेलुया, 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 हालेलुया. बघा, आणि जे काही अति मोलवान तिच्या जवळ आहे ती सुगंधी तेल अतिशय महागडं, ती काही न विचार करता ती त्याला अर्पण करते. कारण या ठिकाणी बायबल आपल्याला या गोष्टी स्पष्ट करत आहे. परमेश्वराला कोणत्याही प्रकारची फुलं नको, मेणबत्त्या नको, कुठल्याही प्रकाराची बघा नैवेद्य म्हणून शिरा म्हणा, पेढे म्हणा, नारळ म्हणा, या गोष्टी नको. हे का नको आहे? कारण हे सर्व त्याचं आहे. हे सर्व त्यानं ते निर्माण केलेलं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. त्याला या सर्व गोष्टी नको आहे. त्याला जे हवं आहे आणि ते हवं आहे काय आहे तर तुमचं मोलवान गोष्टी, तुमचा जो जगिक आणि विकृती स्वभाव आहे तो स्वभाव त्याला हवा आहे. तुमचं जे
बिघडलेलं जे चरित्र आहे ते त्याला हवं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं तुमचं वेळ त्याला हवा आहे. काय हवा आहे? वेळ हवा आहे. आज जर आपण पाहिलं, आता तुम्ही ऐकला, आपल्याजवळ वेळच नसतो. हालेलुया, हालेलुया. मग आपल्याजवळ वेळच नसतो, कारण आपल्याजवळ संसारिक गोष्टीसाठी वेळ आहे, इतर ठिकाणी जाण्यासाठी वेळ आहे. बघा, नाही त्या गोष्टी करायला आपल्याला वेळ आहे, परंतु आपल्याला आपल्या परमेश्वराकरिता, ज्याला आपण ओळखतो म्हणतो आपण, त्याच्याकरिता आपल्याला काही नाही, वेळ नाही. याचाच अर्थ आहे आपल्यासाठी आपला परमेश्वर दुय्यम स्थानावर आहे. कितव्या? दुय्यम स्थानावर आहे. आपलं पहिलं जे स्थान आहे तो स्थान या जगासाठी आपण देतो, नातेवाईकासाठी देतो, मित्रमंडळीसाठी देतो, फिरण्यासाठी देतो, चैनीसाठी देतो. त्याला काय होते? प्रत्येक आपण रविवारी जातोय, एक रविवारी आपण चुकलो तर चालते, आपल्याला कुठंतरी जायचं आहे. बघा, यासाठी आपण देतो, म्हणजेच आपण परमेश्वराला काय आहे? दुय्यम स्थान देतो. दोन स्तुती आराधना केलं बघा, किंवा एक 2 मिनिटाची प्रार्थना केली, एवढ्याने पुरं नाही प्रियानो. आपण जेवायला बसलो, आपण एक भाकरी खाणारे एक घास खाऊन उठलं तर चालेल का? हॅलो, बोलो, हा? नाही. आणि त्यातल्या त्यात आज रविवार आहे, जर चांगलं रुचकर जेवण असेल तर एक भाकरीच खातोय का? त्याच्यावरती अजून एक अर्धी भाकरी किंवा अजून एक जास्त एक भाकरी आपण खाऊन मोकळा होतो. रास प्रियानो, आपण हा विचार कधी करतोय? मी बघतोय लोकांना भक्तीला येण्यासाठी जी एक उत्कंठा पाहिजे मनात, ती उत्कंठा नसते. मग ती मंगळवार असो किंवा रविवार असो. इव्हन काही सेंटर मध्ये बी मी अशा लोकांना बघितलेलं आहे, आम्ही वेळेवर पंक्चर असतो एकदम. जर भक्ती 1ची आहे तर दुपारी 1ला तिथं असतोय, 2ची असेल तर 2च्या आधी आम्ही तिथं असतोय 5 मिनिटं. मग आम्ही बघतोय, आम्ही गेल्यानंतरही लोक येत असतात. ही आपल्या मनामध्ये आपल्या परमेश्वराबद्दल तो आदर आहे. किती मोठा आदर आहे ना. परमेश्वर किती प्रसन्न होत असेल. मला माझ्या लोकांच्यासाठी थांबायला लागते, माझी लोक किती माझ्यावर प्रेम करतात, हो नाही का नाही? बघा, हे आपलं प्रेम आहे परमेश्वरासाठी. म्हणून आपण त्याला जो स्थान देतो त्याप्रमाणे आपल्याला स्थान प्राप्त होते. हालेलुया, 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 हालेलुया. आता या ठिकाणी आपण दुसरी गोष्ट बघूया. तिसरी गोष्ट, आपली आराधना कसं पाहिजे? पूर्ण आनंदाने केली पाहिजे. परमेश्वराची जी उपासना आपण करतो, उपासना म्हणा, आराधना म्हणा, स्तुती म्हणा, ते कसं करणं गरजेचं आहे? आनंदाने करणं गरजेचं आहे. म्हणजे जर आपलं प्रेम त्याच्यावर आहे तर आपल्या मनातून निघणारी प्रत्येक स्तुती जी आहे, प्रत्येक भक्ती जी आहे, ती कसं ना मोठ्या आनंदाने उत्साहाने होईना. हालेलुया, हालेलुया. कारण या ठिकाणी बायबल आपल्याला स्पष्ट सांगते, या स्त्रीला हे चांगलं माहित आहे, मी शिमोन पुरुषाच्या घरी
जाणं कोणालाही आवडणार नाही, त्याच्या घरी जाणं कोणालाही आवडणार नाही, तरी ती त्या घरात येशूच्या चरणी जाते आणि तिला जे येशूला अर्पण करायचे होते ते सर्व तिनं पूर्ण मनाने अर्पण करते. यावरून या स्त्रीपासून आपल्याला या गोष्टी शिकायला मिळतात. कारण आपण जेव्हा आराधना करण्यासाठी किंवा उपासना करण्यासाठी जातो त्यावेळेला लोकांना खुश करण्यासाठी नाही किंवा लोकांना दाखवून देण्यासाठी नाही, आपली आराधना, आपली जी काही उपासना आहे ते परमेश्वराला आनंदी करण्यासाठी जाणं गरजेचं आहे. आपल्या उपासनानं, आपल्या आराधनानं परमेश्वर काय झाला पाहिजे? आनंदी झाला पाहिजे. कारण प्रियानो, जर परमेश्वर आनंदी म्हटल्यानंतर आपण काय आहोत? आपण पूर्ण आशीर्वादित आहोत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपण पूर्ण आशीर्वादित आहोत. कारण अनेक वेळेस आपल्या मनात येते, लोक काय म्हणतील, बघा, लोक काय म्हणतील. आपलं काही सेंटर्स आहे त्या ठिकाणी इतर मंडळीची लोक देखील येतात. सर्वांना मोकळीकता आहे आणि मीही लोकांना सांगतो, तुम्हाला जिथं योग्य मिळेल तिथं जावा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि त्या ठिकाणी त्या मंडळीची जे कोणी मुख्य असतील त्यांनी एक रिस्ट्रिक्शन लावलेलं आहे. जर तुम्ही तिथं प्रेयरला जाताना दिसला तर तुमचं सभासदत्व रद्द करीन. कुठला सभासदत्व? या जगाचं ना. तिथलं जर रद्द झालं तर काय कराल? हॅलो. आणि म्हणून ते लपून छपून येतात आणि घाबरलेले असतात. म्हणजे तुमचं त्याच्याबरोबर एक होणं होऊ शकत नाही. आणि ते मला म्हणतात, मी त्यांना म्हटलं, तुम्ही त्यांना म्हणा, मी कुठं चाललोय, मी उपासनाला कुठं चाललोय, मी माझ्या प्रभूचीच उपासना करतो. जे तुम्ही करता तेच मी करतो. जर मला अधिक वाटते आपलं, बाबा मी जर माझ्या रविवारी चुकलेला आहे का, मी प्रार्थनेला येणं चुकलेलं असेल तर गोष्ट वेगळी आहे. मी तिथं आठवड्याच्या मध्येच जातोय, याचा अर्थ तुम्ही बी येऊन बघा तिथं काय करतात. आणि तिथं जे मला मिळालं ते तुमच्याकडे का मिळत नाही हे ते आपोआपच विचार करतील ते जर आले तर. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कारण प्रियानो, आपण लोकांना स्तुती करण्यासाठी जर जगत असेल, लोकांच्या गुडबुक मध्ये येण्यासाठी जर जगत असेल किंवा त्यांच्या भयामध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुम्ही प्रभूचं कधीही भक्ती मनापासून करू शकणार नाही. कधीही मनापासून भक्ती करू शकणार नाही. लक्षात ठेवा. तुमचं प्रथम जो स्थान आहे तो प्रभूला देणं गरजेचं आहे. आणि जिथं तो आहे तिथंच तो तुम्हाला ओढणार आहे. हालेलुया, 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 हालेलुया. याचा अर्थ हा नाही तुम्ही तुमच्या मंडळीच्या विरुद्ध जाणं. कारण देवाने दिलेली मंडळी आहे त्याच्याशी प्रामाणिक राहणं अति गरजेचं आहे. त्या मंडळीच्या जे कोणी अधिकारी आहे त्याची वाढ व्हावी देवामध्ये, आत्म्यामध्ये, यासाठी तुमचं मध्यस्थीची गरज आहे. बघा, कारण तुमच्या डोळ्यासमोर ते दिसते, तुम्हाला त्याचा अनुभव येते किंवा तुमच्या जीवनामध्ये त्याचा काय होत आहे जर दिसून आलं तर तुमचं पहिलं काय आहे, पहिलं प्रिऑरिटी आहे की तुम्ही तुमच्या मंडळी आणि मंडळीच्या लोकांच्या करिता अधिक आणि अधिक प्रार्थना करणं गरजेचं आहे. उपवास धरून प्रार्थना करा. कारण एक मंडळीचा पालक जेव्हा पडतो, एक मंडळीचा वडील वर्ग जेव्हा पडतात त्यावेळेला पूर्ण मंडळी पडत असते.
ही सैतानाचं षडयंत्र असते. आणि हे प्रत्येक विश्वासदाराचं काम आहे की त्या जो कोणी देवाने दिलेला जो प्रतिनिधित्व करण्यासाठी लीडर दिलेला आहे त्या प्रत्येकासाठी आपली मध्यस्थी करण्याची. मलाही तुमच्या मध्यस्थीची गरज आहे. मलाही गरज आहे. म्हणून तुमची जी आराधना आहे निर्भयपणे मन प्रसन्न करून तुम्हाला करणं गरजेचं आहे. प्रसन्न होऊन करणं गरजेचं आहे. अप्रसन्नतेमध्ये तुम्ही जर करत असाल, लोक काय म्हणतील, हा जर तुमच्यामध्ये न्यूनगंडपणा आला तर तुमची भक्ती त्या ठिकाणी होणार नाही. कारण तुम्ही भक्ती जे करताय ती कोणाची करता? परमेश्वराची करता, कोणत्या व्यक्तीची नाही. बायबलमध्ये सुंदर उदाहरण आहे. भक्त दावीद ज्या वेळेला परमेश्वराचं मंदिरात जातो अगदी उत्साहाने जात असतो. आणि एक दिवस ते कोश येते आणि त्यावेळेला भक्त दावीद इतका नाचत असतोय. तो राजा आहे पण त्याला त्या राजा असलेलाचा भान नाही. आणि त्याच्या बायकोला मात्र जेव्हा ती बघते तो नाचत आहे आणि त्यावेळेला त्याची बायको त्याला नाव ठेवते आणि म्हणते, तू लेखा राजा असून एखाद्या काय म्हणतात त्याला पोरख्यासारखं नाचा लागलायस. पण दावीद ती पर्वा करत नाही. का करत नाही? कारण दावीदाला माहिती आहे मी कोण होतो आणि मी काय होतो. मी आधी तो पोरखाच होतो. मी एक साधारण मेंढपाळ होतो आणि त्या मेंढपाळाचं देवानी मला आज उचलून कुठं उभा केलेला आहे? इस्रायलांचा राजा म्हणून उभा केला. त्याच्यामुळे मी राजा झालेला आहे हे त्याला विसर पडलेला नाही. आणि म्हणून दावीद तो बायको काय समजते, बायको काय म्हणते हे त्याला काही अपमान मान सन्मान वाटत नाही. त्याला एकच वाटते, मी माझ्या देवाचा सन्मान कसा करू शकेन आणि मी माझ्या देवाला कसा उंचवू शकेन. दुसरं एक उदाहरण देतो. हन्ना जेव्हा मनाने व्याकुळ होते ती परमेश्वराच्या मंदिरात जाते आणि तो सणासुदीचा दिवस आहे. मंदिर गच्च भरलेला आहे आणि त्या ठिकाणी ती जाते आणि काय करते? आपलं दुःखी अंतःकरण परमेश्वरासमोर ओतत असते. आणि ती जेव्हा दुःखाने भरून परमेश्वराजवळ ती आपलं मन मोकळं करत असताना त्या ठिकाणी जो देवाचा याचक आहे एली तो बघतोय आणि तो बघतोय की ही बाई असं का? कारण सणासुदीचा दिवस आहे. कदाचित ती काय झालेली आहे, काहीतरी नशा बिशा केलेली आहे वाटतं आणि म्हणून तो तिला बोलायला सांगतो. ती त्याची पर्वा करत नाही. एली काय म्हणतोय किंवा लोक काय समजतील, लोक काय म्हणतील, पण ती मात्र आपलं मन मोकळं करत असते. कारण परमेश्वराला अनुतप्त हृदय आवडतो. तिला कशाचीही लाज नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बघा, आणि पुन्हा आपण बघतोय नवीन करारामध्ये जेव्हा येशू मार्था आणि मरियाच्या घरी येतो, मरिया येशू आला म्हटल्यावर अतिशय उत्साहित झालेली असते. ती पळत जाऊन त्याच्या चरणी बसते. आणि मार्था काय करते? ती त्याच्या पाहुणचारासाठी धडपडत असते. आज आपल्याला काय करणं गरजेचं आहे? त्याच्या चरणी बसून त्याला ऐकणं गरजेचं आहे. त्याला ऐकणं गरजेचं आहे. जर आपण ते ऐकत नाही तर प्रियानो आपल्याला काहीच समजणार नाही. हा उत्साह पाहिजे आपल्यामध्ये. हालेलुया, 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 हालेलुया. आणि जेव्हा आपण त्याची भक्ती करतो ती भक्ती आपली कसं असणं गरजेचं आहे? आभार रूपी असणं गरजेचं आहे.
कसं असणं गरजेचं आहे? आभार रूपी असणं गरजेचं आहे. आता आभार का मानलं पाहिजे? मी तुम्हाला सांगितलं, आपण अंतरुणात उठलं हेच खूप मोठा आशीर्वाद आहे. कोरोना येऊन गेला तरी आपण जिवंत आहोत हे खूप मोठा आशीर्वाद आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बघा, कारण ही त्याची कृपा आहे. म्हणून आपल्याला त्याचा आभार मानणं गरजेचं आहे. आणि तो आभार मानत असताना आपलं सर्वस्व त्याच्या चरणी अर्पण करणं गरजेचं आहे. काय करणं गरजेचं आहे? सर्वस्व त्याच्या चरणी अर्पण करणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी आपल्याला दिसते प्रभू येशू तिनं जी भक्ती केलेली आहे तिच्यावर किती प्रसन्न आहे. कसा प्रसन्न आहे? ज्या वेळेला तिच्या भक्तीबद्दल तिच्याबद्दल ती येशूच्या चरणी येते, ती येशूला स्पर्श करते, त्याबद्दल जेव्हा तो तिची निंदा करतो किंवा येशूची निंदा करतो, तो म्हणतो हा जर खरा भविष्यवक्ता असला असता तर त्याला समजलं असतं की त्याला स्पर्श करणारी ती स्त्री कोण आहे. प्रियानो, त्यावेळेला येशू त्या ठिकाणी त्या स्त्री बद्दल बोलतोय. बघा तो काय म्हणतोय? तो म्हणतो तिनं जे मोडलेलं हृदय त्याच्या चरणी आणते आणि जे अश्रूने त्याचं पाय धुते, तो शिमोनला म्हणतो मी तुझ्या घरी आलो पण तू मला पाय धुण्यासाठी पाणी दिलास का? कारण हे यहूद्यांचे प्रथा आहे, त्याच्या घरी गेल्यानंतर पाय धुण्यासाठी पाणी दिला जातो आणि तो पाणी दिला का? ही मी आल्यापासून आपल्या अश्रूनी माझं पाय धुत आहे. आणि नंतर तो म्हणतो तिनं काय केले? आपल्या केसांनी माझं पाय पुसते, तू पाय पुसण्यासाठी तू मला तावेल वगैरे दिलास का? आणि मी आल्यापासून ती माझ्या पायाची मुख्य आणि मुख्य ती घेत आहे. बघा, म्हणजे या सगळ्या गोष्टीतनं येशू न कळत शिमोन परुषाला सांगतो तिच्यामध्ये असलेली जी नम्रता आहे, लीनता आहे, दीनता आहे, तिचं जे समर्पण आहे, याबद्दल तो त्याला या गोष्टी दाखवून देतो. तो गाजाबाजा करून येशूला आमंत्रण केलेलं आहे. मोठा गाजाबाजा जगाला दाखवण्यासाठी येशू माझ्या घरी आला जेवायला. बघा, येशू माझ्या घरी आलेला आहे जेवायला. या ठिकाणी आपण बघतोय की या स्त्रीचं खरं प्रेम, तिचं खरं समर्पण या ठिकाणी दिसून येते. प्रेम आणि समर्पण दिसून येते. आज आपण अनेक वेळेला चर्चला जातो. का जातो? काही लोक चर्चला जातात, सगळे नातेवाईक येतात, नातेवाईक भेटतील म्हणून आपण चर्चला जातो. बघा, म्हणून आपण चर्चला जातो. हालेलुया, हालेलुया. किंवा आपण कौटुंबिक प्रार्थनेत देखील काही लोक बसतात. हे त्यांच्या मुखातनं ऐकलेल्या गोष्टी आहेत. बायको नाराज होते म्हणून नवरा बसतोय प्रार्थनेला, किंवा नवरा अतिशय रागिष्ट चिडतोय म्हणून बायको प्रार्थनेला बसते. एकमेकाला खुश करण्यासाठी आपण प्रार्थनेला बसतो, पण आपण कधी विचार करत नाही आपल्या या बसण्याने देव खुश होतोय का? कधी कधी चर्चला लोक जातात फक्त नवऱ्याच्या सांगण्यावरनं किंवा बायकोच्या सांगण्यावरनं चर्चला जातात. नाही गेलं तर वाद चालू होतो. रविवारचा एक दिवस सुट्टीचा असतोय आणि घरात भांडणं चालू होतात म्हणून चर्चला येतो. लक्षात घ्या, मला देवाने आठवडाभर सांभाळलेला आहे आणि हा एक दिवस तो मला दिलेला आहे. त्याच्या भक्तगणांच्या बरोबर मिळून त्याची स्तुती करण्यासाठी मला किती आनंद आणि उत्साहाने गेलं पाहिजे. कारण हा आठवडाभर त्यानं मला काम करण्यासाठी शक्ती दिला, बुद्धी दिला, आणि त्याचा मोबदला मला दिलेला आहे. माझ्या संसारात मला सर्व काही पुरवलेलं आहे. हा विचार आपण करत नाही. फक्त
वाद नको, भांडणं नको, एकमेकाला खुश करावूया म्हणून मी जातो, त्याला काही अर्थ नाही. हालेलुया, हालेलुया. कौटुंबिक प्रार्थनेत देखील हेच असते. किंवा काही मित्रांच्या संगतीनं, आपण जे तरुण लेकर असतात मित्रांच्या संगतीनं जायचं कंपनी म्हणून. प्रियानो, लोकांच्या करिता, लोकांना कंपनी देण्याकरिता नाही, आपल्या आत्मेची उन्नती व्हावी. या पूर्ण आठवड्यामध्ये, या पूर्ण दिवसामध्ये माझा जो आत्मा खर्ची गेलेला आहे या जगाच्या अनेक गोष्टीमुळे. कारण मी घरातनं निघताना चांगले कपडे घालून निघतोय, लक्षात घ्या. पण तुम्ही घरात येऊपर्यंत माझे चांगले कपडे चांगले राहत नाही. काय होतात? अगदी घामानी तरी घाण होतात, नाही तर धूळ बसून तरी घाण होते, नाही तर मी कुठंतरी चुकीच्या जागेला बसतो त्यामुळे घाण झालेलं आहे. आल्यानंतर काय होते? मला ते काढणं खर्चीचं आहे. तसं माझा आत्मा देवाने मला देताना अतिशय पवित्र दिला, पण या जगामध्ये मी राहत असताना या जगाच्या वर्दळीमुळे माझा आत्मा काय झालेला आहे? मळीन झालेला आहे. अनेक गोष्टी कानात पडून मळीन झालेत. बघा, अनेक वेळेला काही गोष्टी मी बघून माझं आत्मा मळीन झालेला आहे. काही वेळेला माझ्या कृतीमुळे, माझ्या स्वभावामुळे, काही परिस्थितीमुळे माझा आत्मा मळीन झालेला आहे. आणि जेव्हा आत्मा मलिन होतो त्यावेळेला आपलं सामर्थ्य कमी होते. देवाचं कृपा, देवापासून आपण लाभ घेत असतो. ज्या वेळेला आपण प्रार्थनेला येतो आणि त्याच्यामध्ये एक होतो, त्यावेळेला आपला आत्मा पुन्हा काय होतो? रिबिल्ड होतो, चार्ज होते. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणून बायबल म्हणते, तू तुझा परमेश्वर याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण बुद्धीने, पूर्ण शक्तीने, पूर्ण जीवानीशी प्रेम कर. जर तुझ्यात जर तो प्रेम आहे तर तुझी भक्ती देखील, म्हणजे देवाची प्रत्येक जे कृत्य आहे याचं तुला स्मरण होईल. कारण तुम्ही या जगात असताना या जगाचा अधिपती तुम्हाला सरळ राहू देत नाही. तो नेहमी तुम्हाला डिवचत असतोय. इथं गुदगुल्या कर, तिथं गुदगुल्या कर, हात टोमणा मार, हे बोल, ते कर, असं कर, काहीतरी कर, तुमचा तोल जावावा, तुमचा राग यावा. ही सर्व तो का करतोय? की तुम्ही देवाच्या कृपेपासून लाभ व्हावा, तुमच्या मनामध्ये नकारार्थी विचार यावं, तुमच्या मनात भय यावं, म्हणजे तुमचा विश्वास तुटेल. म्हणून या सगळ्यावर विजय प्राप्त करण्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे? की प्रभूच्या चरणी लीन होऊन जाणं गरजेचं आहे. अशा सर्व परिस्थितीत परमेश्वर मला तारलेला आहे आणि आज हा दिवस तो मला दिलेला आहे त्याच्या जवळ येण्यासाठी आणि त्याला उंचवण्यासाठी. तर मला पूर्ण मनाने त्याच्या जवळ येऊन त्याला उंचवणं गरजेचं आहे. हालेलुया, 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 हालेलुया. आता स्वतः तुम्ही आत्मपरीक्षण करून बघा की तुम्ही कुठं आहात. बाकीचा जो भाग आहे आपण पुढच्या आठवड्यात बघूया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.